वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता शहरातील राजकीय वातावरण तापले आहे। या सोडतीनंतर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला असून आघाड्या आणि संभाव्य युतीबाबत चर्चांना उधाण आलंय। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात युती संदर्भातील चर्चा प्राथमिक टप्प्यात सुरू असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हापरळकर यांनी दिली आहे। म्हापरळकर यांनी पुढे सांगितले की हीच राजकीय समीकरणे आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता आहे। यावेळी मनसेलाही या आघाडीत सामील करण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत असल्याचे त्यांनी सूचित केले। वसई विरार पालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। येत्या काही दिवसांत विविध पक्षांकडून उमेदवार निवडी संदर्भात हालचाली सुरू होण्याची अपेक्षा आहे। बहुजन विकास आघाडी, शिवसेना, महाविकास आघाडी अशी जिल्हा परिषद पंचायत समितीला युती झालेली आहे आणि त्या दृष्टीने काल शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंडळी विरारमध्ये आले होते आणि माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी सुद्धा त्यांची बोलणी झालेली आहे आणि एक प्राथमिक बोलणीला आता सुरुवात झालेली आहे व महानगरपालिकेमध्ये सुद्धा बहुजन विकास आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांची युती होणार आहे। शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तीकर साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार विलास पोतनीस साहेब, पालघर जिल्ह्यातले आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख, लोकसभा संघटक यांची अशी सगळे मिळून काल चर्चा झालेली आहे।